नमस्कार श्रोते हो, तुम्ही सर्व कुशल मंगल आहात अशी मी आशा करतो. आज आपण ऐकणार आहोत देवशयनी एकादशीची पौराणिक कथा. युधिष्ठिर म्हणाले, भगवंत, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते, तिचे नाव काय आहे आणि तिचे व्रत कसं करावं, कृपया मला याबाबत सविस्तर सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, आषाढ कृष्ण शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव शयनी आहे. मी त्याचे वर्णन करतो. ती एक अतिशय पुण्यदायक, स्वर्ग आणि मोक्ष प्रदान करणारी, सर्व पापांचा नाश करणारी व्रत आहे. आषाढ शुक्ल पक्षातील या दिवशी जे लोक कमळ पुष्प, सुवर्ण आणि विविध प्रकारच्या नैवेद्याने माझी पूजा करतात आणि हे व्रत करतात, ते तीनही लोकांमध्ये श्रेष्ठ स्थान प्राप्त करतात. एकादशी व्रताचे महत्त्व. सनातन देवतांची पूजा झाल्यानंतर हरिशयनी एकादशीच्या दिवशी माझा एक स्वरूप राजा बली याच पृथ्वीवर राहतो आणि दुसरा क्षीरसागरात शेषनागावर शयन करीत असतो. त्याच शयनी अवस्थेत तो कार्तिक शुद्धीच्या एकादशीपर्यंत शयन करतो. म्हणून आषाढ शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत मानवांनी विशेषतः धार्मिक आचरण ठेवावे. जो मनुष्य हे व्रत करतो त्याला परम गती प्राप्त होते. त्यामुळे यमराज देखील या व्रताची स्तुती करतात. या रात्री शंख, चक्र आणि गदा धारण करणाऱ्या भगवान विष्णूची भक्तिपूर्वक पूजा करावी. जो कोणी असे करतो त्याचे पुण्य एवढे महान असते की चतुर्भुज ब्रह्मदेवा देखील त्याची गणना करू शकत नाही. राजन, जो हे व्रत करतो त्याला भोग आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होतात. ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी असून जो कोणी ती पाळतो तो सर्वस्वी पुण्य प्राप्त करतो. जो मनुष्य या व्रतामुळे तो माझा प्रिय होतो. जो मनुष्य उपवास, रात्र जागरण आणि योग्य आचरण करून हे व्रत करतो तो अत्यंत प्रिय होतो. ब्रह्मा, विष्णू, महेश सुद्धा या काळात विश्रांती घेतात. म्हणून मनुष्याने भूमीवर झोपणे, श्रावण महिन्याचे सांग, भाद्रपदात दही, अश्विनात दूध आणि कार्तिकात बाळकृष्णाचे लाडू यांचे त्याग करावा. अशा प्रकारे जो व्रत पाळतो तो परम गती प्राप्त करतो. राजन, या व्रतामुळे मृत्यूनंतर सुद्धा मुक्ती मिळते. म्हणून या व्रताचे पालन नेहमी करावे व त्याचे स्मरण कधीही विसरू नये. शयनी आणि बोधिनी एकादशीमधील काळ. शयनी आणि बोधिनी या दोन एकादशीमधील काळ हा विशेष आहे. या काळात कृष्ण पक्षातील एकादशा केवळ गृहस्थांनीच कराव्यात. इतर महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत करणे अधिक श्रेयस्कर आहे. आपण शयनी एकादशीची कथा शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या कथेला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.